नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना चौरंगाचा वस्त्र किंवा चौरंगाचा कवर कसा शिवायचा तेच मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता ज्यावेळेस आपण चौरंगावरती ठेवू ना त्याचा कोन असा प्रॉपर जो चौरस असतो सेम तसाच दिसणार आहे. इतका फिनिशिंग सहित तो कसा शिवायचा तेच सांगणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रत्येक चौरंग हा जसं की चौरंग म्हणतो म्हणजे ते चौरस असतो, म्हणजे की 15x15, 10x10, 20x20 असंच असतं. त्याच्यामुळे चौकोनी कपडा कट करायचा, डायरेक्ट चौरंग ठेवायचा आणि चौरंगाची बघायचं किती येतंय. तर इथं बघा माझा 15x15चा होता, त्याचमुळे मी काय केलं 1.5 इंच जास्त घेतलंय, म्हणजे 16.5 16.5x16चा. आता हा 2 कपडे आहेत, एक अस्तर आहे आणि एक मेन फॅब्रिक. तुम्हाला सुद्धा सेम असंच घ्यायचं आहे. चौरसाचं किती येतंय माप बघायचं, त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे चारही बाजूंनी. त्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे ना ते सरळ ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि चारही साईडला आपल्याला बरोबर शिलाई द्यायची आहे. आता ही शिलाई अर्ध्याच इंचावरती आली पाहिजे, म्हणजे बघा आपलं जे 1.5 इंच वाढवलेलं असतं का नाही त्यातलं अर्धा म्हणजे चारही बाजूने आपलं 1 इंच जाईल ज्यावेळेस आपण पलटी करू त्यावेळेस. आणि जे अर्धा इंच वरती जे राहिलं आहे 16च्या पुढे अर्धा, तर तो कसा यूज करायचा ते पुढं तुम्हाला मी सांगणारच आहे. आणि बघा जास्तीचा जो कपडा असेल ना तो प्रॉपर सगळा फिनिशिंग सहित कट करायचा आहे, कारण ज्यावेळेस पलटी करतो ना त्यावेळेस तिथं फुगीर जाड जाड दिसतं आणि ती लावताना मग तुमचं सगळंच फिनिशिंग बिघडून जाईल. त्याच्यामुळे मग अगदी कट टू कट सगळं कट करून घ्यायचं. थोडंसं ओपन करायला जागा ठेवायची, माझी तो ओपन करायला जागा ठेवायचं विसरली होती. आणि शक्यतो कोण्यावरती जागा ओपन करायला ठेवू नका, मधोमध ठेवा, म्हणजे कोणत्याही एका साईडला ठेवा, फक्त मध्ये ठेवा. तुम्ही जर चौकोनाच्या एका साईडला शिलाई करत आला आणि तिथं ठेवली तर तो चौकोनाचा जो कोपरा असेल ना तो कोपरा व्यवस्थित फिनिशिंगला होणार नाही. त्याच्यामुळे मध्येच ठेवायचं. अशा प्रकारे बघा मी तर मधून थोडंसं ओपन करून घेतलं आणि आता हे पलटी करून सरळ करते. सरळ करायचं आणि पेनाच्या किंवा कशाच्याही मदतीने कोने जे आहेत का नाही ते प्रॉपर काढून घ्यायचे, म्हणजे कोने बरोबर निघले तरच आपला चौरस आहे ना तो बरोबर दिसेल. तर हे बघा अशा प्रकारे आता मी सगळे कोने आहेत ना चारीच्या चारी ते व्यवस्थित काढून घेते. आणि जास्त जाड कपडा असेल ना तर अस्तर वापरूच नका, जर गरज नसेल तर डायरेक्ट मग चारही बाजूनी डबल फोल्ड करून घ्यायचा कपडा, झालं काम. अस्तरची गरज नाही आहे. तरी इथं हा पातळ होता त्याच्यामुळे मी इथं अस्तर वापरलेला होता. तर हे बघा आता जिथून ओपन आहे की नाही तिथून पहिल्यांदा शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे ते पॅक करून घ्यायचं आहे बघा. असं ओपन आपण केलं होतं ना ते, आणि त्याच्यानंतर पहिलं इस्त्री करायचा. इस्त्री केल्यानंतरच पुढची तयारी करायची. तर मी ते इस्त्री केले आणि इस्त्री केल्यानंतर बघा आता हे बरोबर 15.5 राहिलं आहे, म्हणजे आपण जे 16.5 घेतलं होतं त्यातलं 1 इंच आपलं फोल्ड करून पलटी करताना गेले. आता राहिले 15.5. आता त्यातला अर्धा इंच कट ऑफ जाणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तर खालचं असंच यूज करू शकतो चौरंगाचं वस्त्र, पण जे खालची साईड असते आता बरेच जण खालच्या साईडचं दिसू नये ह्यासाठी कव्हर करून घेतात पूर्णच. त्यासाठी तुम्ही पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि या पट्ट्याची रुंदी किती आहे तेही तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी सगळ्या पट्ट्या एकामेकाला जॉईंट करून घ्यायच्या आणि खालच्या साईडनं काय करायचं डबल फोल्ड करायचं. पण आता ह्या पट्टीची जी खालची बाजू आहे ना पॅकच होती, त्याच्यामुळे इथं डबल फोल्ड करायची गरज नव्हती, धागे निघत नव्हते. आता बरेच जण असं सरळ ठेवतात आणि शिलाई देऊन परत पलटी करून दाब शिलाई देतात, काहीच गरज नाही. काय करायचं पट्टी सरळच ठेवायची आहे आणि चौरसही जो आहे ना तोही सरळच ठेवायचा आहे. आणि अर्धा इंच पहिलं सोडायचं आणि मग तिथून पुढे प्लेट टाकायला चालू करायचं. जो चौरस आहे ना चौरसाच्या बाहेर अर्धा इंच सोडायचं पलीकडे तुम्हाला दिसत असेल तर. आणि ही जी खालची पट्टी आहे ना त्याची उंची तुम्ही म्हणाल किती घेतली, तर लांबीला तुम्ही कितीही वापरा, जेवढ्या प्लेट टाकायच्या आहेत तेवढा. फक्त जी उंची आहे ना ती तुम्ही तुमच्या चौरसाची मोजून घ्यायची. चौरसाच्या वरच्या कोण्यापासून जमिनीपर्यंत उंची किती येईल का नाही तेवढी यायची. आता कधी कोणता चौरंग उंच असतो कोणता बुटका असतो त्यानुसार. आणि प्लेट टाकताना त्या कोपराला ना कोपऱ्याचं फिनिशिंग नेहमी चुकतं, त्यासाठी टेन्शन आत ठेवायचं. कपडा फिरवायचा जसं आपण लेस फिरवतो ना लेस लावताना सेम तसं जसं ओढून घ्यायचं बघा कोपरा. आणि मग तिथून पुढे असं सरळ परत आपल्याला शिलाई करायचं आहे, म्हणजे जे आपलं कोपरा आहे ना ते प्रॉपर निघतात कोने. आणि जी लेस आहे खालची तर तुम्ही काठ जरी साडीचा वगैरे वापरला तरीसुद्धा छानच दिसेल. हा सुद्धा कपडा छानच दिसत होता, कारण याच्यामध्ये वरती असं थोडंसं लायनिंग होतं त्याच्यामुळे. तर मी इथं अगदी छोट्या छोट्या प्लेट टाकल्या, तुम्ही थोड्या मोठ्या मोठ्या प्लेट टाकल्या ना अजूनच छान दिसतं. फक्त मोठ्या प्लेटला कपडाही तेवढाच जास्त पाहिजे. आता शेवटच्या कोपऱ्या होईल का नाही त्यावेळेस बघा थोडंसं अंतर ठेवायचं आणि जे जास्ती आहे ना ते कट करायचं, असं आतमध्ये फोल्ड करायचं. आणि हे बघा आता दोन्ही कोने दोन्ही साईडला आहेत, कोण्यापेक्षा अर्धा इंच पलीकडची जी पट्टी आहे ना कट करायची जास्ती.
कट नाही करायची. आणि आता ज्या अर्धा इंच आपण पहिली एक सोडली होती अर्धा सुरुवातीला, आता अर्धा सोडली होती, त्या दोन्ही पट्ट्या आपल्याला त्या कोण्यापासून अर्धा इंच जे सोडले ना तेच जॉईंट करायचं आहे. एवढं सोपं आहे. फक्त लक्ष देऊन जर केलं ना तर अगदीच बरोबर प्रॉपर जसं पाहिजे तसाच चौरस येईल. कारण बऱ्याचदा चौरस तर होतो पण ते परफेक्ट दिसतच नाही, का कुठून गोलच दिसतं तर कुठून हेच दिसतं. हे बघा आता चारही आपलं सगळीकडे व्यवस्थित अशी खालची पट्टी लावून झाली. आता काय करायचं, एक लेस घ्यायची आणि तुम्हाला लावायची असली तर लावा, नाही लावली तरी पण चालतंय. पण आता आपण ही वरच्या साईडनं जोडली होती ना पट्टी, जो लेस आहे ना ती, त्याच्यामुळे वरच्या साईडनं आपलं जे थोडंसं कपडा दिसतो, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावी त्यासाठी त्याच्यावरती इथे मी लेस लावते. तुम्ही जर लेस वापरणार नसाल तरी पण चालते, काही प्रॉब्लेम नाही. फक्त मग तुम्हाला उलट्या साईडने लावावं लागेल आणि पलटी करावं लागेल. पण लेस लावल्यानंतर ते खूप जास्त लुक दिसतं, छान दिसतं. तर लेस लावताना सुद्धा आपल्याला लेस अशी लावायची बघा, मी तुम्हाला दाखवते ना तशी लावली ना तरच कोणे बरोबर येतात. व्हिडिओ जरा सविस्तर नीट बघा, म्हणजे तुम्हाला कोपऱ्यावरती मी लेस कशी लावते ना तेवढंच बघायचं आहे. कोण्यामध्ये सरळ तर सगळ्यांनाच लेस लावता येते, पण कोणा व्यवस्थित लेस लावता येत नाही. मला सुद्धा सुरुवातीला यायचं नाही, खूप प्रॉब्लेम यायचे. पण त्याच्यानंतर ज्या चुका आपण पहिल्यांदा करतो त्या दुसऱ्यांदा आपल्याकडून होतच नाही, कारण आपल्याला माहीत झालेलं असतं की काय आपलं चुकलं होतं नेमकं. तर हे बघा कडेपर्यंत मी इथं व्यवस्थित लावून घेतली आणि आता सगळ्यात शेवटी इथं कट करून डबल फोल्ड केली आणि आता परत डबल दुसरी अजून एक शिलाई देऊया. कोणतीही लेस लावताना त्या लेसला 2 शिलाई द्यायची, एक वरच्या साईडने एक खालच्या साईडनं, म्हणजे लेस अगदी व्यवस्थित दबली जाते आणि बसते बरोबर. त्यानंतर ना जी खालची पट्टी आहे ना लेअर, त्यालासुद्धा मी गोल्डन लेस लावली होती, कारण लुक एवढा छान दिसत नव्हता त्याच्यामुळे मग खालतून पण मी गोल्डन लेस नंतर लावून घेतली. नाही लावली तर चालत होतं, पण कस्टमरची इच्छा होती लावली पाहिजे. तर आतलंसुद्धा फिनिशिंग तुम्ही बघा किती प्रॉपर होतं आणि बाहेरचंसुद्धा. आता तुम्हाला चौरसाचा फायनल लुक दाखवते. तर बघा चौरंग किती छान चौरंगाचं वस्त्र रेडी झालंय. तर कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्याकडे चौरंग असताना तुम्हाला दाखवलं असतं चौरंगावरती लावून, पण इथं कोण आला ना तसंच ते सगळीकडे दिसणार आहे. चला बाय.